पुण्यातल्या सोसायटीतील फ्लॅटमध्ये धक्कादायक प्रकार जो पाहून पूर्ण देश हादरला। एक साधी सोसायटी आणि त्यामधला एक साधा फ्लॅट, ज्यामध्ये अशा काही गोष्टी चालू होत्या की ते पाहून सोसायटीमधले सगळेच हादरले। आणि जशी ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, ती पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। या फ्लॅटमध्ये परदेशी तरुणी यायच्या, आज रशियाची, उद्या थायलंडची, परवा नेपाळची। पण त्यामागचं सत्य जेव्हा समोर आलं, ते बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। एका साधारण सोसायटीत घडलेला हा प्रकार समोर आल्यानंतर सगळ्यांचाच थरकाप उडाला। मग नेमका काय होता तो प्रकार? त्या मुलाच्या फ्लॅटमध्ये त्या परदेशी मुली काय यायच्या? त्या फ्लॅटमध्ये नेमकं काय घडत होतं आणि त्याचं सत्य नेमकं कसं बाहेर आलं? कोणी घेतला पुढाकार आणि नेमकं काय घडलं? चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती। पुण्यातील एक शांत, सभ्य आणि मध्यमवर्गीय गल्ली। सकाळी दूधवाला येतो, संध्याकाळी मुलं खेळतात, रात्री सगळं शांत। या गल्लीत एक तरुण राहायचा, एकट्याने, साध्या भाड्याच्या घरात। शेजारच्यांना वाटायचं साधा मुलगा आहे, कमी बोलतो, कोणाशी भांडत नाही, काही त्रास नाही। पण दररोज एक गोष्ट होत होती, त्याच्या घरी यायच्या परदेशी मुली। टॅक्सी थांबायची, सुगंधी परफ्यूम हवेत दरवळायचा, मुली आत जायच्या, खिडक्या बंद व्हायच्या, पडदे ओढले जायचे आणि काही तासांनी तीच गाडी परत निघायची। शेजारी कुजबुजायचे, हा कोण आहे रे? दररोज परदेशी मुली कशासाठी येतात? पण कुणीच काही बोललं नाही, कुणीच काही विचारलं नाही, जोपर्यंत एका रात्री 2 वाजता त्या घरातून किंचाळण्याचा आवाज आला आणि त्या एका आवाजाने सगळंच बदललं। पोलीस आत गेले तेव्हा जे दिसलं ते पाहून अनुभवी अधिकारीही काही क्षण थांबले। आत होत्या परदेशी मुली, घाबरलेल्या, थरथरणाऱ्या, ज्यांना सांगण्यात आलं होतं तुम्ही स्पा शिकायला आला आहात, पण प्रत्यक्षात काही वेगळाच प्रकार चालू होता। नेमकं काय चाललं होतं त्या शांत गल्लीत? कोण होता तो तरुण आणि त्या मुली तिथे काय येत होत्या? हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत थांबा, कारण या प्रकरणाचा सर्वात मोठा खुलासा खूप भयंकर आणि हादरवणारा आहे। पुण्यातल्या कोणत्याही मध्यमवर्गीय भागात अशा शेकडो गल्ल्या असतात, छोटी घरं, जुन्या इमारती, शेजारी एकमेकांना ओळखणारे, सकाळी नमस्कार, संध्याकाळी बसून गप्पा। अशाच एका गल्लीत एक भाड्याचं घर होतं, 2 मजली, साधं, बाहेरून पाहिलं तर कुठलंही वेगळेपण नाही। या घरात राहायला आला दीपक, नाव बदललेलं आहे। ती शीतला होता तो, नीट कपडे, बोलण्यात नम्रता, मालकाला वेळेवर घर भाडं, सोसायटीत कोणाशी वाद नाही। सुरुवातीला सगळं शांत होतं, पण काही आठवड्यांनंतर शेजारच्यांच्या नजरा त्याच्या घराकडे वळू लागल्या, कारण दररोज त्याच वेळी एक टॅक्सी त्या गल्लीत यायची आणि त्यातून उतरायची एक मुलगी, परदेशी दिसणारी, सुटकेस नाही, मोठी बॅग नाही, फक्त एक छोटीशी पर्स। ती थेट त्या घरात जायची, खिडक्या बंद व्हायच्या आणि पडदे ओढले जायचे। काही तासांनी तीच गाडी परत निघायची। दुसऱ्या दिवशी नवीन मुलगी, वेगळा देश, वेगळा चेहरा, पण तीच गाडी, तेच घर। गल्लीतले लोक बघायचे, कुजबुजायचे देखील, हा कोण आहे रे हा मुलगा? दररोज परदेशी मुली याकडे कशासाठी येतात? कोणी म्हणायचं असेल काही ट्रॅव्हल एजन्सीचं काम, कोणी म्हणायचं कदाचित शूटिंग असेल, कोणी म्हणायचं परदेशी मित्र असतील। पण शूटिंगचा एकही कॅमेरा दिसला नव्हता। त्या मुली कधी बाजारात दिसल्या नव्हत्या, कोणाशी बोलल्या नव्हत्या, हसल्या नव्हत्या, फक्त येणं, घरात जाणं आणि निघून जाणं। एक गोष्ट आणखी होती, त्या घरातून कधी कधी हलकं संगीत ऐकू यायचं आणि एक विशिष्ट सुगंध हवेत दरवळायचा। काही दिवस गेले, त्यानंतर आठवडे गेले आणि मग एक रात्र आली जी सगळं बदलून गेली। रात्रीचे 2 वाजले होते, गल्ली शांत होती, सगळे झोपले होते। तेव्हा त्या घरातून एक आवाज आला, तो किंचाळण्याचा आवाज होता। तो आवाज फक्त एकदाच आला आणि लगेचच लाईट बंद झाली। शेजारी राहणारे एक वृद्ध जागे झाले, बाहेर आले। त्यांनी पाहिलं त्या घराची खिडकी एक क्षण उघडली आणि लगेच बंद झाली। त्या रात्री त्यांनी काहीच विचार केला नाही, पण सकाळी उठल्यावर तो आवाज त्यांच्या डोक्यातून जात नव्हता। दुपारी त्यांनी एका ओळखीच्या माणसाला सांगितलं, त्याने दुसऱ्याला, आणि ही माहिती हळूहळू पण निश्चितपणे पोलिसांपर्यंत पोहोचली। एका वृद्धाने रात्री ऐकलेला तो आवाज वेगळंच काही सांगून जात होता, पण हे नंतर कळलं। आधी सुरू झालं ते निरीक्षण। पोलिसांनी थेट कारवाई केली नाही, कारण घाई केली असती तर पुरावे नष्ट झाले असते, आत असलेल्यांना धोका झाला असता। म्हणून 3 दिवस गुप्त निरीक्षण केलं गेलं। साध्या कपड्यातले अधिकारी, लांबून नजर ठेवली गेली, येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद घेतली गेली। पहिल्या दिवशी 2 मुली आल्या, 2 वेगवेगळ्या गाड्यांनी, एक दुपारी, एक संध्याकाळी। काही तासांनंतर वेगवेगळे पुरुष आले, काही वेळ थांबले आणि परत निघून गेले। दुसरा दिवस तेच चित्र, वेगळे चेहरे, पण तीच पद्धत। तिसऱ्या दिवशी पोलिसांनी ठरवलं, आज रात्री संध्याकाळी 7 वाजता एक गाडी आली। पोलिसांनी इशारा दिला, पथक पुढे सरकलं, दरवाजावर थाप पडली, आतला आवाज थांबला, काही सेकंद शांतता, आणि मग दरवाजा उघडला गेला। समोर होता दीपक, फोन हातात, चेहऱ्यावर घाबरलेलापणा,
पोलीस आत शिरले. पहिल्या क्षणी जे दिसलं ते होतं अंधारात जड सुगंधी धुक्यासारखं वातावरण. मेणबत्त्यांचं उजेड, हलकं संगीत, भिंतीवर ओळीने ठेवलेले काही मसाज ऑइल, सुगंधी टॉवेल्स आणि कोपऱ्यात काही तरुणी बसल्या होत्या. त्या घाबरलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती एवढी स्पष्ट होती की पोलिसांना एक क्षण थांबावं लागलं. पोलीस पुढे गेले. खोल्या उघडल्या. दुसऱ्या मजल्यावर आणखी 3 खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत बेड, लाईट्स, म्युझिक सिस्टीम आणि दरवाजावर लिहिलेलं सेशन इन प्रोग्रेस. दीपकच्या हातातला फोन जप्त केला गेला. लॅपटॉप उघडला गेला आणि त्यात जे दिसलं ते या प्रकरणाचं संपूर्ण सत्य होतं. एक बुकिंग सॉफ्टवेअर त्यामध्ये सुरू होतं. त्यावर एक चॅट होतं. फ्लाईट अराइव्ड, प्रिपेअर रूम आणि एक यादी 48 ग्राहकांची. प्रत्येक नावासमोर एक रक्कम होती. 2,500 ते 8,000 रुपये. व्यवहार पेटीएम, गुगल पे आणि काही क्रिप्टो ॲड्रेसने केला जात होता. पोलिसांनी मोबाईल, कॅमेरे आणि 1.5 लाख रुपये रोख जप्त केले. मग सुरू झाली त्या मुलींची चौकशी. एक मुलगी थायलंडची होती. ती म्हणाली, आम्हाला सांगण्यात आलं होतं की आम्ही स्पा थेरपी शिकायला आलो आहोत, पण इथे आम्हाला ग्राहकांसाठी पाठवलं जात होतं. नेपाळची एक मुलगी रडत होती. ती बोलत नव्हती, फक्त डोकं हलवत होती. आणि एका कोपऱ्यात एक मुलगी गप्प जमिनीकडे बघत बसली होती. ती एकही शब्द बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात जे होतं ते शब्दांपेक्षा जास्त होतं. चौकशी जसजशी पुढे गेली तसतसं एक एक पदर उघडत गेला. त्या मुलींना एका बंद खोलीत ठेवलं जायचं. रोज सकाळी एक शेड्यूल दिलं जायचं. त्यात लिहिलेलं असायचं, क्लायंट नंबर 1 11 AM, क्लायंट नंबर 2 1:30 PM. फोन नाही, बाहेर जाणं नाही, नकार नाही. एका मुलीने सांगितलं, जर कोणी नकार दिला तर अन्न बंद केलं जायचं. काहींच्या शरीरावर काही जखमा होत्या. काहींच्या डोळ्यात भीती कायमची बसलेली होती आणि खालच्या खोलीत छतावर कॅमेरे लावलेले होते. सेशन रेकॉर्ड केलं जायचं आणि ते व्हिडिओ परदेशी वेबसाईटवर विकले जात होते. हे घर फक्त एक भाड्याचं घर नव्हतं. हे होतं एका मोठ्या जाळ्याचं केंद्र. दीपक फक्त त्याचा एक भाग होता. चौकशीत उघड झालं की त्यामागे एक संघटित नेटवर्क होतं. दीपक फक्त लोकेशन मॅनेजर होता. परदेशी मुलींचं राहणं, खाणं, ग्राहकांचं बुकिंग सगळं त्याच्या घरातून चालायचं. त्या मुलींना एजंटच्या मार्फत आणलं गेलं. वेगवेगळ्या देशांमधून. चांगली नोकरी, स्पा ट्रेनिंग, मोठी कमाई असे आमिष त्यांना दाखवले गेले. आणि एकदा इथे आल्या की बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता. पासपोर्ट जप्त केला जायचा. पोलिसांनी दीपककडून मिळालेल्या माहितीवरून त्याच रात्री शहरातल्या आणखी 9 ठिकाणी छापे टाकले गेले. त्या रात्री 6 तास कारवाई चालली. एक एक घर, एक एक खोली, एक एक पुरावा, पावत्या, यादी, ग्राहकांचे मेसेजेस आणि लॅपटॉपवरचा शेवटचा मेसेज, टुमॉरो न्यू अरायव्हल्स. हे वाचलं आणि सगळे थांबले. त्या रात्री एकूण 11 परदेशी मुली आणि 5 भारतीय महिलांना मुक्त केलं गेलं. व्हॅन निघाली. घरावर सील लागलं. गल्लीतले लोक उभे होते. त्या घराकडे बघत होते जिथे रोज सुगंध दरवळायचा, पण त्या सुगंधामागे दडला होता पापाचा वास. या घटनेने एक गोष्ट सांगितली, अशा प्रकारचं जाळं नेहमी एखाद्या शांत, सामान्य दिसणाऱ्या जागी असतं, कारण तिथे कोणाला संशय येत नाही आणि ते तुटतं एका माणसाच्या धाडसामुळे. त्या वृद्ध व्यक्तीने रात्री ऐकलेला आवाज त्याने सगळ्यांना सांगितला आणि त्या एका सांगण्याने 16 जणांना नवीन आयुष्य मिळालं. तुमच्या आजूबाजूला असं काही दिसलं, असं काही वाटलं तर कधीच गप्प राहू नका. तुमचा एक फोन कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.